जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा श्रीराम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला हा जो व्याख्यानमाला आहे असं म्हणूयात. या व्याख्यानमालामध्ये दत्त संप्रदायावर बोलण्यास मला संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि मागच्या गुरुवारी आपण दत्त संप्रदाय भाग 1 हा पाहिलेला आहे. आज आपण दत्त संप्रदाय भाग 2 पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण थांबलो होतो कुठे, म्हणजे की दत्तात्रयांचं त्रिमूर्ती स्वरूप हे आपण मागच्या भागामध्ये पाहत होतो आणि तिथेच आपण थांबलेलो होतो. त्या भागापासूनच आज आपण सुरुवात करणार आहोत. आपण त्यावेळेस औदुंबर वृक्षात तळी एवढाच उल्लेख केलेला होता, पण त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं, कारण त्या स्पष्टीकरणामध्ये बराच मोठा भाग होता, म्हणून मी तो विषय तिथेच थांबवलेला होता. आता आपण दत्तात्रयांकडे पाहिलेला त्रिमूर्ती दत्त स्वरूप आहे आणि औदुंबर वृक्षातळी, औदुंबराच्या वृक्षाच्या तळा किंवा त्याच्या खाली दत्तात्रयांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे बहुतेक दत्त क्षेत्रांमध्ये सगळी पारायण, गुरुचरित्राचं पारायण किंवा दत्तपुराण किंवा जे काही पारायण करायचंय ते औदुंबर वृक्षाच्या खाली केलं तर त्याची जास्त फळ मिळतं असं दत्त संप्रदायाच्या भक्तांमध्ये श्रद्धा आहे. या औदुंबर वृक्षाला इतकं महत्व का आहे हे आज आपण पाहून आपल्या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. म्हणजे त्रिमूर्ती स्वरूपामध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे, गाय वगैरे, धेनू, 4 श्वान, पण औदुंबराचं राहिलेलं होतं ते आज पाहणार आहोत. औदुंबर वृक्ष जो आहे या संदर्भात एक 2 कथा किंवा एकच कथा आहे म्हणूयात आपण, की भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी जेव्हा नरसिंह रूप म्हणजे 4था अवतार जो विष्णूचा झालेला आहे हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, त्या अवतारामध्ये जेव्हा हिरण्यकश्यपूचं पोट हे नरसिंह अवतारामध्ये नखांनी फाडलं जातं ना, तेव्हा त्या विषयुक्त रक्ताने दत्ता आहे नरसिंहाच्या नखांना जो दाह झालेला असतो तो दाह शामवण्याची गरज असते. आणि मग हा दाह कुठे थांबेल तर त्यावेळेस, आणि अत्यंत आपण नरसिंह अवतार पाहिला, आता खूप आपण तिथं खोलात जायचं नाही कारण तो एक वेगळाच विषय आहे, तो वेगळाच अवतार आहे. पण तेव्हा नरसिंह एवढे उग्र स्वरूपात प्रकट झालेले होते की त्यांच्या पुढे जाण्याची कुणाचीही म्हणजे क्षमताच नव्हती. तर त्यावेळेस लक्ष्मी, माता लक्ष्मी पण तिथे आलेल्या होत्या आणि त्यांनी येताना औदुंबर वृक्ष आणलेला. आणि मग भक्त प्रल्हादांनी त्यांना शांत केलं, ही कथा आहे. आणि मग त्या दाहाला, विषयुक्त रक्तामुळे जो दाह झालेला होता तो दाह शमवण्यासाठी जो औदुंबर वृक्ष आणला होता ना, त्याच्या फळांमध्ये ते सगळी नख आहेत ती खुपसली आणि मग तो जो नखांचा दाह होता ना तो शांत होत गेला. आणि मग तेव्हापासून त्या औदुंबर वृक्षाचं महत्व खूप आपण पाहिलं. औदुंबराचा आयुर्वेदाचा गुण सुद्धा पाहिला तरी पण ते अतिशय शांत, थंड, शीतल असं आहे.
म्हणजे ज्यांना उष्णतेचा त्रास होतो ना, त्यांना औदुंबर वृक्षाचं पाणी मिळतं बाजारात, ते पिण्यास सांगतात. त्यामुळे उष्णता कमी होते, असं एक आख्यायिका आहे. त्याच्यानंतर ज्या खांबातून नरसिंह प्रकट झाले ना, तो खांब सुद्धा औदुंबर वृक्षापासून झालेला होता किंवा केलेला होता म्हणूयात. आणि त्या खांबातून नरसिंह प्रकट झाले. त्या म्हणजे तो मोडला ना, आणि त्यातून ते नरसिंह जेव्हा प्रकट झाले ना, त्याच्यानंतर त्या खांबाला पालवी फुटली. आणि असं सांगितलं जातं की त्या प्रासादिक औदुंबर वृक्षाची भक्त प्रल्हाद हे नित्य नेमाने पूजा करत असत. असं श्रीवल्लभ चरित्रामृत येथे असा एक संदर्भ आहे. पुढे काय झालं, त्या औदुंबर वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या दत्तप्रभूंनी आत्मबोध केला, उपदेश केलेला आहे भक्त प्रल्हादांना. आणि मग त्यावेळेस औदुंबर वृक्ष हा मनुष्य रूपात प्रकट झाला आणि त्यांनी दत्तप्रभूंना आशीर्वाद मागितला. तेव्हा दत्तात्रेयाने औदुंबर वृक्षाला सांगितलं की मी सूक्ष्म रूपाने तुझ्या ठाई अखंड वास करणार आहे. असा आशीर्वाद दिल्यामुळे त्या वृक्षाला हे दत्त अवतारामध्ये खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. हा झाला एक औदुंबर वृक्षातळीचा उल्लेख. आता आपण थोडस ना दत्त अवताराचं रहस्य पाहूयात. त्यामध्ये मुख्य पहिलं जे आपण पाहायचं आहे रहस्य, ते म्हणजे अत्री या नावाविषयी पाहूयात. आणि त्या त्रयमूर्तींचं काय आहे हे आपण पाहूयात. त्यानंतर आपण अनेक लेखकांनी मृग नक्षत्राचा संदर्भ घेऊन किंवा एका शेतकऱ्याचा संदर्भ घेऊन दत्त अवताराचं रहस्य सांगितलेलं ते थोडक्यात पाहणार आहोत. तर दत्तात्रेय तंत्र साहित्यामध्ये दत्तात्रेय हे त्रिपुरा देवीचे उपासक असं सांगितलेलं आहे. आता ही त्रिपुरा देवी म्हणजे कोण, तर त्रयाच्या पूर्वीची शक्ती. त्रय कोणतं आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि यांच्या पूर्वीची जी अनादी शक्ती होती ना, ती शक्ती म्हणजे त्रिपुरा शक्ती. आणि त्या त्रिपुरा शक्तीचं रहस्य जे जाणतात ते दत्तात्रेय. असं दत्त अवताराचं रहस्य आहे. आता दत्तात्रेय कोण होते, अत्री पुत्र होते, आपण पाहिलेलं आहे. अत्री आणि अनसुयेचे पुत्र आहेत. आता एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे की ते अत्री वंशातील आहेत. ठीक आहे, अत्री पुत्र आहेत, अत्री वंशातील आहेत. तर ह्या अत्री याचा अर्थ लक्षात घेतला तर काय, परमतत्वाचं जे त्रैविध्य आहे ना, म्हणजे 3 गुण आहेत, त्याचा निषेध करणारा किंवा ते 3 गुण किंवा ते त्रिगुण किंवा त्रैविध्य जे काही आहे ना, ते 3 नसून एकच आहे असं जे सांगतात ना, त्यांना अत्री असं म्हणतात. त्यामुळे हे दत्तावताराचं रहस्य आहे. म्हणजे आपण दत्त अवतार हा एकमुखी दत्तात्रेय, एकमुखी मूर्तीपासून त्रयमूर्तीपर्यंत आलेला मागच्या ह्याच्यात पाहिलेला आहे. तर त्या दत्तावताराचं हे रहस्य आहे. आता अजूनही मृग नक्षत्राच्या आधाराने रूपकात्मक अनेक दत्त उपासकांनी दत्तात्रेयाच्या अवताराचं रहस्य सांगितलेलं आहे. पहिलं रहस्य दत्तचिंतन ह्या डॉक्टर सक्रू फडके यांच्या पुस्तकात आहे की मृग नक्षत्र आपण आकाशात पाहतो ना, याला महत्व काय आपण पाहणार आहोत पुढे. तर त्याचे जे 4 खूर आहेत ना, ते 4 वेद आहेत. रोहिणी ही आदिमाया धेनू आहे, रोहिणी नक्षत्र आहे ना. आणि मृग नक्षत्रामध्ये जो व्याध म्हणूयात किंवा ते 3 तारे आहेत ना, ते म्हणजे त्रिगुणात्मक बालक किंवा दत्तात्रेयाचा अवतार आहे. म्हणजे सोम, विष्णू हे दत्ता, आणि तिसरं जे आहे ना अग्नी, सोम आणि विष्णू हे जे आहेत हे त्रिशीर, दत्तात्रेयांचे त्रिशीर हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत. असं एक दत्त स्वरूपाचं हे दत्तात्रेयांच्या अवताराचं रूपक सांगितलेलं आहे. तसंच चंद्राला कुठे कुठे विष्णूही मानलं जातं. त्यामुळे पौर्णिमेचा जो चंद्र आहे ना, तो म्हणजे विष्णू असं जर मानलं तर शुद्ध चतुर्दशीचा
चंद्र हा ब्रह्मदेव मानलेला आहे दत्त उपासकांनी. आणि वद्य प्रतिपदेचा जो लय सूचक चंद्र आहे ना, तो म्हणजे रुद्र मानलेला आहे. मग ह्याचं काय रूपक आहे की पौर्णिमेने धारण केलेलं रूप हे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं सूचक आहे. अशा पद्धतीने पण दत्तात्रयांचं स्वरूप हे मानलेलं आहे. कारण दत्तात्रेय हे परब्रह्म स्वरूप आहे, सद्गुरु रूपात सर्व संप्रदायांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी नक्षत्राच्या दृष्टीने रूपक मांडलेलं आहे की उत्तरेला सारथी पुंजातला ब्रह्म हा हृदयाचा ठळक तारा म्हणून म्हणजे श्री विष्णू असं मानलेलं आहे. या ताऱ्याच्या पदापासून निघालेले किंवा कृत्तिका पुंजाच्या रेषेत आपण जर म्हणजे ताऱ्यांचा अभ्यास केला तर हे आपल्याला कळेल. त्या कृत्तिका पुंजाच्या रेषेत ब्रह्म हृदयाच्या दक्षिणेला अग्नी म्हणजे रुद्र मानलेला आहे त्यांनी. तर त्याच्या जटेमधून खाली कोसळणारी जी आकाशगंगा आहे आणि जवळच रोहिणी नक्षत्र आहे, त्याचा अधिपती ब्रह्मा असं मानलेलं आहे. असं हे ब्रह्मा विष्णू महेश आपापल्या स्थानी विराजमान आहेत. म्हणजे दत्तात्रयांचं स्वरूप हे आकाशामध्ये सुद्धा दिसतं, हे हे दत्त उपासक सांगत आहेत. त्यानंतर सक्रू फडके यांनी दत्तोपासना ह्या ग्रंथामध्ये एक रूपक मांडलेलं आहे आणि ते मांडताना त्यांनी दत्तोपासक श्रीरंग अवधूत आणि नंदुरबारकर यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं रूपकात्मक वर्णन केलेलं आहे की एक अत्री म्हणजे काय, अत्री ऋषी म्हणजे काय, ज्ञानी आहेत, ब्राह्मण आहेत आणि अत्री यांना भगवंताने स्वतःच दान दिले म्हणून ते दत्त अवतार आहे. म्हणजे अकार उकार मकार आपण पाहिलं, सच्चित आनंद, अस्ति भाती प्रिय, ब्रह्मा विष्णू महेश हे सगळी जी रूप आहेत ते म्हणजे दत्तात्रेय आहे. आता शरीराचा संबंधात शरीराच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे बघा, आकाश झालं, मृग नक्ष म्हणजे आकाशामधलं मृग नक्षत्र झालं. त्याच्यानंतर आता शरीराच्या दृष्टीने पण मांडलेलं रूपक काय आहे तर शरीर हे सह्याद्री पर्वत असं मानलेलं आहे आणि त्याच्या मध्यवर्ती असलेलं हृदय म्हणजे माहुरगड आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे अत्री आणि एकलक्षणा प्रेम भक्ती म्हणजे अनसूया. आणि ह्या दोघांच्यात जो समन्वय झाला ना, त्यातून निर्माण झालेलं जे विज्ञान आहे ते म्हणजे निर्गुण सक्रिय साक्षात्कार असा जो अनुभव आहे ते म्हणजे दत्तात्रेय. किती सुरेख वर्णन केलेलं आहे दत्तात्रेयांच्या रहस्याचं. त्याच्यानंतर श्रीरंग अवधूत यांनी आदिभौतिक रूपाने दत्तात्रेयांचं रहस्य सांगितलेलं आहे की हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे 3 ऋतू होतात. तसंच सकाळ, दुपार, संध्याकाळ हे 3 ज्यांच्यामध्ये क्रमभेद नाही तो सूर्य आहे, ते म्हणजे अत्री ऋषी. आणि अनसूया ही कर्दम ऋषींची मुलगी. कर्दम याचा अर्थ काय, चिखल. आणि हा चिखल जेव्हा वाळून घट्ट होतो ना, त्याच्यापासून काय होतंय, घट्ट झाला की जी झालेली आहे निर्माण ती पृथ्वी आहे आणि ती म्हणजे अनसूया. नित्य क्षमाशील असूया किंवा वैरभाव नसलेली ही अनसूया. आणि सूर्य अत्री आणि पृथ्वी अनसूया यांच्या संयोगाने निर्माण होणारं अन्न हेच दत्तात्रेय आहे. म्हणजे अन्नदत्त आणि ब्रह्म उपासना उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे आणि ह्या अन्नामुळे सृष्टीची उत्पत्ती होते म्हणून अन्नदत्त ब्रह्मदेव आणि अन्नामुळे पोषण होतं म्हणून तो विष्णू. आणि पुरेसे अन्न नाही मिळालं तर काय होतं, कुपोषण होतं आणि संवार रूपी महेश हे त्याचे स्वरूप आहे. अशा पद्धतीने हे रूपक मांडलेलं आहे. त्याच्यानंतर एक आदर्श शेतकरी ह्या स्वरूपात सुद्धा दत्तात्रेयांचं रूपक किंवा अवताराचं रहस्य मांडलेलं आहे. दत्त म्हणजे काय, नेहमी उभा असतो. मग शेतीसाठी काय, बैल आहे, खतासाठी गोमूत्र शेण पाहिजे म्हणून शेतकरी दत्तात्रयाजवळ नेहमी गोमाता असते. आपण पाहिलं ना, धेनू असते. आणि ह्या गायीचा विस्तार म्हणजे गायत्रीचा विस्तार म्हणजे हे 4 वेद आहेत. आणि चोरांपासून आता ह्या शेतकऱ्याचा जो माल आहे, अन्नधान्य आहे, ह्याचं संरक्षण होण्यासाठी शेतकरी रूपी दत्तात्रेयांना भौतिक 4 कुत्र्यांची आवश्यकता आहे. म्हणून भौतिक दत्तांची
ती जी 4 पुत्री आहेत, ज्यांना आपण वेद म्हटलेलं होतं, ते तिथे दाखवलेलं आहे. आता आयुध जी कोणती आहेत, त्याचा आपण ह्या भौतिक स्वरूपात किंवा आदर्श शेतकरी या स्वरूपामध्ये विचार केला, तर ती 4 आयुध जी आहेत, ती पाखरं उडवण्यासाठी डमरू, भयप्रसंगी बोलवण्यासाठी नाद करणारा शंख, पक्ष्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी आद्य चक्ररूपी गोफण, नांगराच्या प्रतीकासाठी त्रिशूळ आणि शेतीतील किंवा मातीतील ढोकळं फोडण्यासाठी कुदळीसारखी गदा आणि भर उन्हात काम करताना तहान भागवण्यासाठी जलकमंडल आणि जे आलेलं पीक आहे ना ते भरण्यासाठी झोळी आणि काम करता करता ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी जपाची माळ. म्हणजे बघा ना, कोणत्याही संप्रदायामध्ये घ्या, कोणतेही उपासक असतील, तर ते जे उपासक आहेत त्यांच्या भक्तीची लेवल म्हणूयात आपण, ती किती उच्चतम असते की जिथे तिथे त्यांना त्या इष्टदेवतेचं स्वरूप लक्षात येतं. म्हणजे हे जे आपण रूपकात्मक पाहिलेलं आहे ना, यातून आपल्याला कळतं की म्हणजे जिथे पाहू तिथे आपल्याला आपलं इष्टदैवत दिसतं, हा भाव या रूपकामध्ये आहे. आता मार्गशीर्ष पौर्णिमा हा दत्त जन्माचा काळ आणि त्या दिवशी पूर्व क्षितिजावर असणारं जे मृग नक्षत्र आहे ना, त्याची आकृती म्हणून मृग नक्षत्र हे जास्त रूपक मानलंय. ते जर पाहिलं ना, तर त्या 4 मृग नक्षत्राचे जे 4 पाय आहेत, चौकोन असतो ना मृग नक्षत्राचा, तो म्हणजे पाळणा आणि त्याच्यामध्ये इशू किंवा बाण जो आहे किंवा त्रिकांड आहे, ती 3 गोजिरी पाळे आहेत. आणि मग त्याला काय सांगितलंय की जीव हा अविद्येच्या घोंगडीत गुरफटलेला आहे, ईश्वर हा मायेची शाल पांघरलेला आहे. आणि मग ही माया म्हणजे कोण आहे? मृग नक्षत्र माया, तर व्याध म्हणजे ती जी 3 बालकं जी आहेत ते म्हणजे दत्तात्रेय स्वरूप. कारण ही त्रिपुरा सुंदरी जी आहे दत्त उपासनेतील ती मायाच आहे. आणि मृग नक्षत्र ही तिची म्हणजे तिची माया आहे. आणि ते जे तो जे 3 व्याध म्हणूयात ना आपण, व्याध बाण, ते म्हणजे दत्तात्रेय आहे. आणि एक लुब्धक मंडल श्वानाकृती असतं आणि दुसरं आहे प्रश्व. असं ते स्वरूप दत्तात्रेयांचं किंवा त्या अवताराचं रहस्य त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्र दिसतं असं आहे. म्हणून या मृग नक्षत्राचं रूपक बनवलेलं आहे दत्तोपासकांनी. आता आपण पाहिलं की दत्तात्रेय हे तर सर्वांचेच गुरु आहेत, सद्गुरूच आहेत. मग ह्या दत्तात्रेयांनी कोणाकोणाची उपासना केलेली होती हे आपण पाहू आधी, आणि नंतर दत्तात्रेयांचे 24 गुरु. आपण मागच्या वेळेस हा संदर्भ स्पष्ट केलेला आहे की अवधूत म्हणजेच दत्तात्रेय हे संत एकनाथांनी त्यांच्या श्रद्धा भावनेतून साम्य दाखवून जे अवधूतांचे 24 गुरु आहेत तेच दत्तात्रेयांचे गुरु असे दाखवलेले सांगितलेले आहेत. आणि आपण ते फक्त वर्णन करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत, कारण आपल्याला 1 तासामध्ये हा विषय संपवायचा आहे. तर अत्री ऋषींच्या आदेशानुसार दत्तात्रेयांनी काय केलं, तर गौतमी नदीच्या तीरावर श्री शंकराची आराधना केली आणि ब्रह्मज्ञान प्राप्त. हे ब्रह्मपुराणात सांगितलेलं आहे. मग दत्तात्रेय यांचे गुरु कोण आहेत, तर आदिनाथ शंकर. त्यामुळे नाथ संप्रदायात आदिसिद्ध म्हणून दत्तात्रेयांची विशेष प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून दत्तात्रेय हे सर्वांचे सद्गुरू आहेत असं समजलं जातं. कारण त्यांचे गुरु हे आदिशंकर आहेत. म्हणून आपण पाहू ना पुढचे दत्तात्रेयांचे जे अवतार आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नृसिंह सरस्वती, यांची पण तुम्ही जर उपासना पाहिली ना तर ती ओंकार किंवा शंकराची आहे उपासना, कारण ते स्वतःच दत्तावतार होते. त्यामुळे त्यांचे उपास्य दैवत हे आदि देव शंकर आहेत. आता यांचे दत्तात्रेयांनी किंवा अवधूतांनी जे 24 गुरु केले ते गुरु कोणते आहेत हे आपण पाहूयात, आणि त्या प्रत्येक गुरूंकडून त्यांनी कोणता कोणता गुण घेतलेला आहे हे आपण पाहणार आहोत.
पहिला पृथ्वीकडून त्यांनी सहनशीलता घेतली, सहिष्णुता घेतली. बघा ना, कितीही अत्याचार झाले तरी पृथ्वी सहन करते. म्हणून तर रूपकात्मक अनसुयाला पृथ्वीचं स्वरूप दिलेलं आहे. कारण अनसुया अत्यंत सहनशील होती. नंतर दुसरे गुरु आहेत ते वायू आहेत. वायू म्हणजे विरक्ती आणि अनासक्ती हा वायूचा गुण घेतलेला आहे. तिसरे गुरु आहेत ते आकाश आहे. अचलता, अलिप्तता, समत्व, सर्व व्यापकत्व हा आकाशाचा गुण आहे. हा दत्तात्रेयांनी घेतलेला आहे. चौथे गुरु आहेत ते पाण्यामधून स्नेहभाव आणि माधुर्य हा गुण घेतलेला आहे. अग्नीमधून पवित्रता, तेजस्विता, मलनाश हा गुण दत्तात्रेयाने घेतलाय. बघा, आपण हे 24 गुण का पाहत आहोत किंवा हे गुरु का आहेत, तर ह्या सगळ्यांचं दत्तावतारामध्ये आपल्याला हे सगळे गुण दत्तात्रय अवतारामध्ये आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच ते सगळ्यांचे सद्गुरू आहेत. चंद्राकडून कोणता गुण घेतलाय, तर विकार बाधा न होणे हा दत्तात्रेयांनी गुण घेतलेला आहे. आपण ह्या प्रत्येक गोष्टीवर बोलायला नकोय, कारण मग आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये म्हणून. त्यानंतर सूर्य, पुढचा गुरु आहे तो सूर्य, निपक्षपातीपणा आणि दुर्गुण परिहार आणि सद्गुण उदंड व्यवहार. सगळं कीटकना म्हणजे कीड किंवा आपण म्हणतो की नाही, सूर्यप्रकाश झाला की सगळी कीड नाहीशी होते. म्हणजे काय होतं, दुर्गुण परिहार होतो. नंतर कपोत, अलिप्तता. अजगराकडून निर्भयता आणि संतोष पडून राहतो मस्त. समुद्राकडून परोपकार हा गुण घेतलाय. पतंगाकडून मोहत्याग, झडप मारतो आणि स्वतःचा जीव त्यागतो. मधमाशीकडून धनसंचय त्याग. हत्तीकडून काम विकारावर वश होणे हा गुण घ्यायला पाहिजे. कारण हत्तीण वगैरे पाहिली की हत्ती सर्व काही विसरतो आणि त्याच्यामध्ये त्याचा नाश पण होऊ शकतो. भ्रमर, विषयात न अडकणे. मृग, मोहत्याग. मत्स्य, चवीत न गुणणे, चवीत न अडकणे आणि खाद्य संयम. पिंगला वेश्या, आशेचा त्याग. आशा धरून असते ती. टिटवी, उपाधीचा त्याग. खूप कथा आहेत ह्याच्यामध्ये, त्या काय आपण पाहणार नाही आहोत. बालक काय, आनंदी. बालक बघा किती आनंदात असतो की नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा. कंकण, एकांतवास. एकमेकावर आपटलं की आवाज होतो, म्हणून एकांतात राहावं. समर्थ तर सांगतातच, महंतांनी एकांतात राहावं. त्याच्यानंतर शरकर्ता म्हणजे कारागीर, एकाग्रता. काहीही असू दे, ते एकाग्रतेने काम करत असतात, म्हणून तर त्यांचं काम हे उत्तम होतं. सर्प, सावधानता. किती म्हणजे सावध असतो सर्प, चाहूल लागली की पळतो सरासर. कोळी, ईश्वरेच्छा. आणि भिंगुरटी किंवा भ्रमरकीटाकडून ईश्वर स्वरूपता हे गुण दत्तात्रेयांनी घेतलेत. आणि हे सर्व गुण दत्तात्रेयांनी स्वीकारल्यामुळेच ते विरक्त आहेत, अलिप्त आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणजे दत्तात्रेय हे सर्वांचे सद्गुरू आहेत. ते जर या निसर्गातल्या या गोष्टींकडून इतके गुण आपल्या अंगी घेत असतील किंवा ह्या गुणांना आपल्या अंगी आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत, आपण तर कोण आहोत. आपण तर निश्चित ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. दत्तात्रेयांचे 24 गुरु ह्याच्यावर सुद्धा एक मोठं व्याख्यान होऊ शकतं आणि ते आपलं आत्मपरीक्षण आपण करू शकतो. दत्तात्रेयांचे शिष्य पण पाहूयात आपण. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदू, अलर्क, आयु आणि भक्त प्रल्हाद हे सगळे पौराणिक शिष्य आहेत आणि हे सगळे क्षत्रिय आहेत. आणि अवधूतोपनिषद जे आहे किंवा जाबाल दर्शनोपनिषद आहे, यात सांकृती नावाचा एक शिष्य आहे, उल्लेख आहे यामध्ये. हा शिष्य योग साधना आणि किंवा योग साधना आचार करणारा ब्राह्मण होता, असा उल्लेख आहे. म्हणजे दत्तात्रेयांच्या शिष्यामध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्ण आहेत, हे जात नाहीत. आणि वर्ण म्हणजे ज्याच्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे स्वीकारले जातात. ही ब्राह्मण ही जात नाही, हे मुद्दामून मी इथे उल्लेख करते. हा वर्ण आहे.
दत्तात्रयांनी 16 अवतार घेतलेले आहेत. योगीराज, आत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीजन वल्लभ, त्याच्यानंतर लीला विश्वंभर, त्याच्यानंतर सिद्धाराम, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त वधू. या मायामुक्त वधू जे आहे यांची एकरूपता किंवा यांच्यामधले साम्य म्हणजे काय, त्यांची जन्मतिथी आणि जन्म नक्षत्र आणि नरसिंह अवतार एकसारखं आहे, एकरूपता आहे. असं विदारुनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ या रोहन उपळेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात उल्लेख, आणि तुम्हाला फार भावला म्हणून मी इथं एक त्याचा उल्लेख करते आहे. नंतर माया मुक्त आहे, आदिगुरु आहे, शिवरूप आहे, असे. त्याच्यानंतर देवदेव आहे, दिगंबर आहे, कृष्णश्याम कमलनयन आहे, असे हे दत्तात्रयांनी घेतलेले 16 अवतार आहेत. तर या अवतारांच्या कथा आपण श्री वासुदेवानंद सरस्वतींचा जो श्री दत्तात्रेय षोडशावतार हा जो संस्कृत ग्रंथ आहे ना, त्याच्यात याच्या कथा आहेत. तसंच दासोपंत म्हणून एक दत्त उपासक होते, त्यांची एक दत्त परंपरा आहे, आणि त्या दत्त परंपरेत ह्या 16 अवतारांचे जन्मोत्सव साजरे केले जातात. आणि त्या परंपरेमध्ये दासोपंत यांना 17वा सर्वज्ञावतार मानलं जातं. तसंच दत्तात्रयांचे अवतार आपण पाहिले तर इतिहासातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती, तिसरा अवतार म्हणजे अक्कलकोट स्वामी, आणि चौथा अवतार म्हणजे माणिक प्रभू असं मानलं जातं. आता या संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे? अद्वैत तत्वज्ञान. आता तत्वज्ञान आपण म्हणतो म्हणजे काय असतं, की आपल्या भोवती जी काही सृष्टी आहे ना, त्या सृष्टीविषयीचा जो विचार असतो त्याला तत्वज्ञान म्हणतात. आणि या सर्व चराचर सृष्टीच्या बुडाशी एकच एक मूलतत्व आहे, आणि या मूलतत्वाचा विकास म्हणजेच या जगाची मांडणी आहे. असं हे अद्वैत तत्वज्ञान जे आहे तेच दत्त संप्रदायाचं पण तत्वज्ञान आहे. म्हणजे काय, ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निस्संग, इंद्रियांना न दिसणारं असं आहे. मूळ ब्रह्मस्वरूपातून स्फुरण झालं आणि मूळ मायेची निर्मिती झाली, म्हणजे प्रकृतीची निर्मिती झाली, आणि ह्या त्रिगुणात्मक मायेने हे सगळं विश्व नटलेलं आहे. आणि तिसरं महत्वाचं आहे, पण सर्व सृष्टीत ब्रह्म हे भिन्न भिन्न रूपाने नटलेलं आहे. हेच दत्त संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, आणि हेच तत्वज्ञान दत्तात्रेयांनी अनसूयेला पण सांगितलेलं आहे. पुढे थोडासा एक संदर्भ येईल तेव्हा आपण हे थोडस पाहणार आहोत. आता दत्तप्रणीत ग्रंथरचना जर आपण पाहिल्या तर त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की अवधूतोपनिषद, जाबाल दर्शनोपनिषद यामध्ये बोध सांगितला आहे. अवधूत गीता हा एक सांप्रदायिक ग्रंथ, नंतर त्रिपुरोपास्ती पद्धती हा ग्रंथ तंत्र ग्रंथ असून दत्तात्रेयांनी तयार केला आहे अशी त्रिपुरा रहस्यामध्ये कथा किंवा सांगितलेलं आहे. परशुराम कल्पसूत्र हा ग्रंथ तंत्र विज्ञानाचं सार मानलं जातं. हे दत्तप्रणीत ग्रंथरचना आहेत असं दत्त संप्रदायामध्ये किंवा दत्त अवताराचे जे उपासक आहेत त्यांचं मत आहे. तसंच अर्वाचीन उपनिषदांमध्ये पण दत्तात्रयांचा उल्लेख आहे, कारण आपण पाहतोय ना की पण संप्रदाय हे अर्वाचीन पण संप्रदाय पाहतोय, मग आपल्याला अर्वाचीन उपनिषद पण पाहायला पाहिजेत ना. मुख्य म्हणजे दत्तात्रेय हे योग मार्गाचा उपदेशक गुरु आहे असं त्यांना समजलं जातं. आता शांकर दिग्विजय हा जो ग्रंथ आहे ना, या ग्रंथात कपिल मुनी हे सत्ययुगाचे आचार्य मानले जातात. दत्तात्रेय हे त्रेतायुगाचे आचार्य मानले जातात. व्यास मुनी हे द्वापार युगाचे आचार्य मानले जातात, आणि शंकर हे कलियुगाचे आचार्य मानले जातात असा उल्लेख आहे. म्हणजे ह्या शांकर दिग्विजय या ग्रंथात सुद्धा दत्तात्रयांचा उल्लेख आहे. आता दत्तात्रयांविषयी उल्लेख असणारी उपनिषद ही काय योग उपनिषदांच्या गटात आहे, आणि यातील बरीच उपनिषद जी आहेत ना ती गोरखनाथांच्या प्रभावातून निर्माण झाली.
त्यामुळे गोरखनाथ यांचा नाथ संप्रदाय आणि दत्तात्रेय यांचा दत्त संप्रदाय हा जोडलेला गेलेला आहे. आपण पाहिलेलं आहे दत्त संप्रदाय हा सर्वसमावेशक कसा आहे, सर्व समन्वय साधणारा कसा आहे, आपण मागच्या भागामध्ये याच्यावर खूप चर्चा केलेली आहे. आता शांडिल्य उपनिषदामध्ये दत्तात्रेय या नावाचं स्पष्टीकरण आलं की पुत्रप्राप्तीसाठी प्रखर तप अत्रि ऋषींनी केलं आणि त्यांना आत्मरूप पुत्र दिला, तो म्हणजे दत्तात्रेय. 3 देवांचा अंश हा अत्रि ऋषींच्या उदरी जन्मास आला, तो दत्तात्रेय. असं ह्या शांडिल्य उपनिषदामध्ये दत्तात्रेयाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि मग आपण पाहिलं की एकमुखी, चतुर्भुज वगैरे, जटाजूटधारी, त्याच्यानंतर शांत, योगीजनांना प्रिय, विश्वाचा गुरु वगैरे, आपण ह्या मागच्या भागामध्ये आपण याबद्दल खूप ज्ञानयोगी वगैरे यावर आपण चर्चा केलेली आहे. मुख्य म्हणजे काय आहे की दत्तात्रेयांचे जे उपासक आहेत ना, हे सर्व पापातून मुक्त होऊन निःश्रेयस प्राप्त करतात, जे दत्तात्रेयांची उपासना करतात. हे यामधलं महत्वाचं सांगणं आहे. आता भिक्षुकोपनिषद, मोक्षार्थी भिक्षू 4 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कुटिचक, दुसरा म्हणजे बहुदत्त, तिसरा म्हणजे हंस आणि चौथा म्हणजे परमहंस. आणि दत्तात्रेय हे परमहंस या प्रकारात येतात. कारण दत्तात्रेय विरागी, मुक्तविहारी, निर्द्वंद्व, द्वंद्वरहित, निष्परिग्रह, आत्मनिष्ठ, सर्व वर्णांची भिक्षा स्वीकारणारे असे परमहंस आहेत. म्हणून त्यांचं वर्णन भिक्षुकोपनिषद मध्ये परमहंस या भिक्षूंच्या 4थ्या प्रकारात येतं. आता अवधूतोपनिषद यामध्ये काय अवधूतांची लक्षणं सांगितलीत. आपण त्याच्यावर खूप विचार केलेला आहे, अवधूत गीता आणि अवधूतोपनिषद. त्याच्यानंतर कुणाला सांगितलेली आहेत ही सगळी अवधूतांची लक्षणं, तर दत्तात्रेयांनी सांकृतीला सांगितली आहेत. कारण दत्तात्रेयांचा सांकृती हा शिष्य योग मार्गाचं आचरण करणारा ब्राह्मण शिष्य होता. आणि मग हे आपण पाहिलं स्वैरविहारी, दिगंबर, धर्म, स्वधर्म पालन, द्वंद्व नसलेला, असं जो आहे ह्याचं वर्णन आपण अवधूत ह्या शब्दाचा अर्थ पाहताना आपण पाहिलेला आहे. आता जाबाल दर्शनोपनिषद हे काय आहे तर अष्टांग योगाचं सार आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये दत्तात्रेयांचा उल्लेख आहे. आणि दत्तात्रेयोपनिषद हे काय आहे तर मंत्रात्मक उपनिषद आहे. म्हणजे सर्व मंत्रांची देवता ही दत्तात्रेय असं सांगतात. ही सगळी झाली अर्वाचीन उपनिषद. म्हणजे थोडक्यात काय आहे तर अनसूयेचा पुत्र आहे, हे अत्रि अनसूयेचा पुत्र आहे, हे सर्वत्र सर्वमान्य आहे. अत्रि ऋषींनी तपश्चर्या करून श्री विष्णूंनी तो अवतार धारण केला आहे, आपण पाहिलेला आहे. एकमुखी दत्त ते त्रिमुखी दत्त हा प्रवास पण आपण पाहिलेला आहे. दत्त हे अवधूत मुक्त संचार करणारे योगी असून योग मार्गाचे उपदेशक आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने हे अर्वाचीन उपनिषदांमध्ये पण दत्तात्रेयांचे उल्लेख किंवा वर्णन आलेलं आहे असं आपण म्हणूया. आता दत्तात्रेय याचं तात्विक स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. आपण पाहिलं की दत्तात्रेय हे अत्रि आणि अनसूयेचे पुत्र आहेत. आता अत्रि हे काय आहे तर म्हणजे अत्रि हे नाव नाहीये, तर ही पदवी आहे. जशी वशिष्ठ ही पदवी आहे तशी अत्रि ही पदवी आहे. अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3. आपण मगाशीच पाहिलं की 3 किंवा त्रिकांड जे काही आहे त्याला न मानणारे हे अत्रि. म्हणजे 3 निरनिराळ्या शक्ती नसून एकच तत्व आहे हे जे मानतात किंवा हे जे सिद्ध करणारे आहेत ते म्हणजे अत्रि आणि त्यांची पत्नी अनसूया, म्हणजे जिच्या ठिकाणी असूया नसलेली निर्विकार बुद्धी आहे ती. आणि मग यांच्या जन्मामध्ये ती जी कथा आहे की 3 तत्व ब्रह्मा विष्णू महेश हे संशोधनासाठी अतिथी म्हणून तिथे आले. त्यांनी नग्न होऊन भिक्षा घालावी अशी मागणी केली, अनसूयेला केली. आणि तेव्हा ती नग्न झाली. म्हणजे तिने काय केलं न अग्न
एक तो पण अर्थ आहे की अग्नीशिवाय शिजवलेलं अन्न माता बालकांना कोणत्या स्वरूपात देते, तर मातेचं दूध असतं ते. अग्नीशिवाय शिजवलेलं उष्ण असतं ते तिच्या शरीरातच असतं. म्हणून अग्नीशिवाय शिजवलेलं अन्न, मग ते कसं करणार? माता आणि बालक या स्वरूपात करणार. आणि ती नग्न झाली, म्हणजे नग्न होऊन भिक्षा मागितली. ती म्हणजे काय, तर अनसूयेने स्वतःवरील जे पूर्व संस्कारांचे पटल होते ना, ते काढले. म्हणजे ती वस्त्रहीन निर्विकार झाल्यामुळे ही जी 3 तत्व होती तिची परीक्षा पाहायला आलेली, किंवा तत्व संशोधन, तिचं तत्व सतीत्व पाहण्याच्यासाठी आलेली होती. ती 3 तत्व आहेत, त्यांचं प्रौढत्व संपून गेलं आणि ती बालक झाली. असं हे दत्तात्रेयाचं तात्विक स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल. आणि मग जेव्हा आत्री तपश्चर्येवरून जेव्हा इथं आले, तेव्हा त्यांनी ती 3 बालकं पाहिली आणि त्यांचा दृष्टिक्षेप पडताच त्या बालकांचं एक ऐक्य झालं, म्हणून ते दत्तात्रेय. कारण 3 मानणारे नव्हतेच ना, त्रिकांडाला मानणारे अत्री ऋषी नाहीतच. त्यामुळे ते जेव्हा तपश्चर्येवरून परत आले, तेव्हा त्यांनी त्या 3 बालकांना पाहिल्यावर त्या 3 बालकांचं दत्तात्रेय स्वरूप झालं. म्हणजे आत्रींच्या निर्विकार चिंतनाचा परिपाक म्हणजे दत्तात्रेयांचं हे स्वरूप, असं एक तात्विक स्पष्टीकरण आपल्याला देता येईल. कारण दत्तात्रेय ही दत्त संप्रदायाची उपास्य देवता आहे. म्हणून आपल्याला हा पण भाग विचारात घ्यायला पाहिजे. म्हणजे बुद्धी कोणती असली पाहिजे, हे पण फार महत्वाचं आहे. अनसूयेसारखी निर्विकार बुद्धी जेव्हा आपल्याला प्राप्त होईल, तेव्हा आपल्याला या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होईल. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयोग, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा प्रत्येक साधकांनी, उपासकांनी आपल्या भक्ती मार्गाने केला पाहिजे, ठरवला पाहिजे. हे ध्येय असायला पाहिजे. म्हणून हे दत्तात्रेयांचं तात्विक स्पष्टीकरण सांगावं असं वाटतं. आता दत्तोपासना जर आपण पाहिली, तर पुराण काळातील दत्तोपासना कशी होती, तर आपण मगाशीच पाहिलं की यदू, आयु, अलर्क, सहस्त्रार्जुन, परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे शिष्य होते. आणि भागवतामध्ये ज्यांचा उल्लेख झालेला आहे तो प्रल्हाद हा शिष्य, त्याने तर काय केलं होतं, राज्यवैभवाचा त्याग करून मुमुक्षु बनलेला होता. आणि उपनिषदामधील सांकृती हा महामुनी होता, हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. मग दत्तात्रेय हे गुरु कसे बनले, तर प्रल्हाद हा काय होता, विष्णू उपासक होता आणि विष्णू हे दत्तोपासक होते. कारण आपण तात्विक स्पष्टीकरण पाहिलेलं ना, म्हणजे परब्रह्म स्वरूप होते. त्यामुळे दत्तात्रेय हे गुरुतत्वाचं प्रतीक आहेत असं समजलं जातं. आणि दत्तात्रेय हे तंत्र साधनेतील महासिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या सिद्धींच्या आणि पारमार्थिक अधिकाराने त्यांना श्री गुरूंची स्थाने प्राप्त झालेलं आहे, असं पुराणकालीन दत्तोपासनेमध्ये दत्ताचा उल्लेख आहे, दत्तात्रेयांचा उल्लेख आहे. आता आपण इतर पंथ, आणि आपण म्हणतो की नाही पंथांमध्ये समन्वय आहे. दत्तात्रेय दत्त संप्रदाय आणि इतर पंथ नाही, संप्रदाय यांच्यामध्ये काय संबंध आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊयात. कारण आपण नुसतं समन्वय किंवा असं म्हणतो ना, त्यामध्ये थोडस पाहूयात आपण की दत्तात्रेय आणि महानुभाव पंथ किंवा महानुभाव संप्रदाय. हा दत्त संप्रदाय कसा आहे, तर या संप्रदायाचे प्रवर्तक जे आहेत ते श्री चक्रधर आहे, त्यांची परंपरा आहे. आणि दत्तात्रेयांची चांगदेवराव म्हणजे दत्तात्रेय, त्यांचे शिष्य चांगदेवराव आणि चांगदेवरावांचे शिष्य चक्रधर, आणि हे या संप्रदायाचे प्रवर्तक आहे. असा हा दत्तात्रेय आणि महानुभाव पंथांचा संबंध आहे. दत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय, माऊलींचा जो पैलू मेरूच्या शिखरी हा जो अभंग आहे ना, ह्या अभंगात माहुर क्षेत्राचा उल्लेख आहे. संपूर्ण अभंग पहा म्हणजे लक्षात येईल. आणि ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया असाही उल्लेख आहे. तसंच वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहतो ना की संत एकनाथ महाराज हे श्रेष्ठ दत्तोपासक. तसंच 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत असं म्हणणारे तुकोबा पण वारकरी संप्रदायाचे. नमन माझे गुरु राया महाराजा दत्तात्रेयाच, असंही ते म्हणतात.
प्रज्ञाचक्षू गुलाब महाराज, सहावा सुंदरू सर्व विश्वागुरु, आत्रींचा कुमरू दत्तात्रेय असं म्हणतात. म्हणजे सर्व वारकरी संप्रदायाच्या संतांनी सुद्धा दत्तात्रेयांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे दत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय यांचा संबंध अशा पद्धतीने आपल्याला पाहता येतो. आता दत्तात्रेय आणि समर्थ संप्रदाय. समर्थ म्हणजे रामदास स्वामींचा संप्रदाय. दत्तात्रेयांनी समर्थांना मलंग वेशात दर्शन दिलं होतं हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि माऊलींनी जसं सांगितलेलं आहे ना की दत्तात्रेय हे उपास्य दैवत न म्हणता गुरुस्वरूप मानलेलं आहे, सिद्ध पुरुष म्हणून मानलेलं आहे. तसंच समर्थांनी सुद्धा दत्तात्रेयांना मानलेलं आहे. कारण ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगी असा उल्लेख आहे ना, तसंच समर्थांनी सुद्धा सिद्ध पुरुष गुरुस्वरूप म्हणून दत्तात्रेयाला मानलेलं आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय आणि समर्थ संप्रदायाचा पण आपल्याला संबंध लावता येतो. तर दत्तात्रेय आणि आनंद संप्रदाय, श्रीधर स्वामी नाझरेकर यांची जी गुरु परंपरा आहे ती पण दत्तात्रेयांपासूनच सुरू होते. म्हणजे ह्या संप्रदायाशी सुद्धा आपल्याला दत्त संप्रदायाचा संबंध दिसून येतो. दत्तात्रेय आणि चैतन्य संप्रदाय म्हणजे आपण जे म्हणलं की नाही समन्वय, हे आपल्याला यातून दिसून येतं. चैतन्य संप्रदाय आणि दत्तात्रेय यांचा कसा संबंध आहे तर तुकोबाराय यांची गुरु परंपरा राघव चैतन्यांची आणि राघव चैतन्य हे दत्तोपासक आहेत. अशा प्रकारे दत्तात्रेय आणि चैतन्य संप्रदाय यांचा सुद्धा संबंध आहे हे आपल्याला दिसून येतं. आता दत्त संप्रदायाचं आपण स्वरूप थोडक्यात पाहूया. या दत्त संप्रदायात गुरु संस्थेचा गौरव आहे हे अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. आणि दत्तात्रेय हे या संप्रदायाचे उपास्य दैवत आहेत, ते गुरुदेव आहेत आणि त्यांची उपासना जी आहे ती गुरु स्वरूपातच करायची आहे. म्हणजे काय आहे, त्यांचा घोष जर आपण पाहिला तर श्री गुरुदत्त किंवा गुरुदेव दत्त असाच आहे. मागच्या भागात पण आपण हा उल्लेख जाता जाता केलेला आहे. आता गुरु म्हणजे काय तर अज्ञानाचा नाश करणारं तत्व आहे आणि दत्तात्रेय तर परमगुरु आहेत, आपण आताच त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे परमात्म प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे असे हे दत्तात्रेय आहेत. आणि या संप्रदायाची जर आपण गुरु शिष्य परंपरा पाहिली तर श्री गुरुदेव दत्त हे साक्षात्कारी सिद्ध पुरुष आहेत आणि त्यांनी अनेक शिष्यांना बोध केलेला आहे आणि ह्या अनेक शिष्यांनी आपापल्या उपासनेप्रमाणे दत्त स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या उपासनेप्रमाणे आपापल्या शिष्यांना सुद्धा ती परंपरा दिलेली आहे. आणि मग ती परंपरा जी आहे ना, त्यामुळे ती परंपरा जी आहे त्यामध्ये निर्माण झालेल्या म्हणजे दत्त संप्रदायामधलीच ही परंपरा आहे. पहिली आहे माणिक प्रभूंची परंपरा, सकल मत संप्रदाय. म्हणजे माणिक प्रभूंनी ज्याप्रमाणे उपासना केली आणि त्यांना दत्त स्वरूपाचा अनुभव आला, आत्मसाक्षात्कार झाला, ती उपासना माणिक प्रभूंचे जे शिष्य आहेत त्याचं अनुकरण करतात. दुसरं आहे पंत महाराजांची, त्याच्यामध्ये अवधूत संप्रदायाचं. त्याच्यानंतर तिसरी आहे अक्कलकोट स्वामी महाराजांची विधी निषेधातीत उन्मुक्त साधना प्रणाली, अशी ती परंपरा आहे. त्या दत्तावतारांची, त्या साक्षात्कारी सिद्ध पुरुषांचे जे शिष्य आहेत त्यांनी अनुसरलेली ही परंपरा आहे. चौथी आहे वासुदेवानंद सरस्वतींची नारायण महाराज आणि नारायण महाराज केडगावकरांची वर्णाश्रमोचित कर्मावर जोर देणाऱ्या परंपरेची. अशा या परंपरा ह्या सिद्ध पुरुषांच्या साधना उपासना मधून निर्माण झालेल्या आहेत. या पण ह्या सगळ्या दत्त संप्रदायातल्याच उपासना किंवा या दत्त संप्रदायामधल्याच वेगवेगळ्या परंपरा आहेत किंवा कशी परंपरा करायची याचं अनुसरण करण्याच्या या पद्धती आहेत असं म्हणूयात. तर संस्कृती समन्वय हा आपण शब्द खूपदा दत्त संप्रदायाच्या बाबतीत वापरतो. आपण पाहिलं की
समन्वयाचं प्रतीक कसं आहे? शैव वैष्णव मागच्या वेळेस पाहिलं, हिंदू मुसलमान ह्यांचं सुद्धा याच्यामध्ये समन्वय आहे. आपण पाहिलं ना की श्री नरसिंह सरस्वतींनी वर्णाश्रमावर म्हणजे ज्या नरसिंह सरस्वतींच्या चरित्रामध्ये आपण ह्याचा उल्लेख जास्त पाहणार आहोत की त्यांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जनार्दन स्वामी किंवा संत एकनाथ महाराज यांच्या चरित्रामधून आपल्याला ही समन्वयाची ही जी परंपरा आहे किंवा हा संस्कृतीचा समन्वय हा जास्त दिसून येतो. थोडक्यात आपण उदाहरणार्थ घेऊया की जनार्दन स्वामींचे गुरु कोण, तर चांद बोधले. आणि हे कोण आहेत? सुफींच्या कादरी उपपंथातील होते. आणि चांद बोधले हे मुसलमान, यांचा एक मुसलमान शिष्य आहे शेख मोहम्मद, याने योग आणि भक्ती यांचं निरूपण करणारा ग्रंथ म्हणजे मराठीतून लिहिलेले आहे. समन्वय बघा, संस्कृती समन्वय. जनार्दन स्वामी तर यवनांचे इथे काम करत होते आणि त्यांच्या दत्तभक्तीचा मुसलमानांवर एवढा प्रभाव होता, खूप प्रभाव होता, आणि मुस्लिम राज्यकर्त्यांवर सुद्धा त्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये मुसलमानांचा दिवस शुक्रवार, पण जनार्दन स्वामी दत्त उपासक होते म्हणून त्यांनी सुट्टीचा दिवस गुरुवार हा मानलेला होता. आणि त्यांनी आपल्या गुरूंचे मंदिर देवगिरी किल्ल्याच्या दर्शनी भागात बांधून घेतलेले आहे. समन्वय बघा संस्कृतीचा. किंवा माणिक प्रभूंचा जो सकलमत संप्रदाय आहे त्यामध्ये मुसलमानांचा विशेष करून भरणा आहे. तसंच म्हणजे ह्या संप्रदायामध्ये समन्वयाचं एक तळमळ होती हिंदूंना, हे या संप्रदायामधून लक्षात येतं. आता ह्याचा परिणाम म्हणून काय झालं, तर दत्त संप्रदायामध्ये पण संगीता म्हणजे भजनामध्ये संगीताचा उपयोग केला जाऊ लागला किंवा धूपासारखं सुगंधी द्रव्य पण वापरात येऊ झालं. म्हणजे दोन्ही मुसलमान हिंदू ह्या संस्कृतीचा समन्वय किंवा शैव आणि वैष्णव ह्या परंपरांचं ऐक्य, या संस्कृतींचा समन्वय या दत्त संप्रदायात होता आणि ही हिंदूंची तळमळ होती. हे खूप उल्लेखनीय आहे दत्त संप्रदायामधलं वैशिष्ट्य म्हणूयात आपण. आता दत्त संप्रदायांचे काहीतरी सिद्धांत आहेत किंवा त्यांची जी साधना आहे ह्याचा आपण थोडक्यात स्वरूप पाहणार आहोत की काय प्रकार आहे त्यांचा. त्रिपुरा रहस्य हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हा ज्ञानखंड आहे, त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर दत्त प्रबोध, दत्त महात्म्य, यामध्ये काय आलंय तर दत्त संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. गुरुचरित्र हा तर संप्रदायाचा आचार धर्म सांगणारा ग्रंथ आहे, याला वेद मानलेला आहे गुरुचरित्राला. अवधूत गीता, जीवनमुक्त गीता, गुरुगीता यामध्ये संप्रदायाचे सिद्धांत आलेले आहेत. आणि दत्त प्रबोध हा जो ग्रंथ आहे यामध्ये दत्त आणि अनसुया यांचा संवाद आहे आणि तो संवाद हेच दत्त संप्रदायाचं तत्वज्ञान आहे की निर्विकार असं एकमेव ब्रह्मतत्व आहे, ते दिसत नाही, निरुपाधी, शांत, नित्यानंद स्वरूप, निस्संग असं हे ब्रह्मतत्व आहे आणि त्याच्या शक्तीपासून हे संपूर्ण सृष्टी किंवा हे जग निर्माण झालेलं आहे. आणि हे ब्रह्मतत्व मनुष्याच्या इंद्रियांना पण प्रेरणा देते. आणि ह्या जीवांनी जरी वेगवेगळे देह धारण केलेले असले तरी खरोखर ते म्हणजे खरं तर ते मूळ परब्रह्म स्वरूपच आहेत, असा अद्वैत जे तत्वज्ञान आहे ना ते दत्तात्रेयांनी अनसूयेला पण सांगितलेलं आहे. म्हणून ह्या दत्त संप्रदायाचं ते तत्वज्ञान झालेलं आहे. तर दत्त महात्म्य हा जो वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे ना त्यामध्ये दत्तात्रेयांनी सहस्त्रार्जुनाला जो संदेश दिलेला आहे तो सोप्या भाषेत लिहिलेला आहे की वर्णाश्रमोचित क्रियांचे आचरण
सगुणाची उपासना आणि योग मार्ग यांच्या साहाय्याने अंतिम उद्दिष्ट प्राप्त करता येते, असा हा संदेश आहे. सगुणोपासना, गुरुभक्ती हे तर दत्त संप्रदायाचे विशेषता आहे. आणि दत्त साक्षात्कारासाठी दत्तोपासकांना अनेक कठोर अधिष्ठानं पण करता येतात, केलेली आहेत, कायाक्लेशही केलेली आहेत, ह्याचाही उल्लेख आहे. पण प्रमुख म्हणजे सगुणोपासना आणि गुरुभक्ती हे यांचे या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे किंवा विशेष आहे, असं वासुदेवानंद सरस्वतींनी या ग्रंथात सांगितलेलं आहे. श्री पारनेरकर महाराज पण याच्यावर एक टिप्पणी देतात, असं की दत्त संप्रदाय हा प्रत्यक्षवादी संप्रदाय, सगुणवादी संप्रदाय आहे आणि जीवनाला आवश्यक असणारी जी मंत्रशास्त्राची उपासना आहे, नवसंशोधन आहे आणि जपणूक करण्याची मोठी कामगिरी या दत्त संप्रदायाने केलेली आहे. कारण आपण सध्याचे पण म्हणजे जशी आपण उपनिषद पुराण काळातलं पाहिलं, तसं आपण सध्याचे पण जे साक्षात्कारी किंवा सिद्ध पुरुष होऊन गेले, ते पण काय म्हणतात हे या संप्रदायाविषयी पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सगुण ध्यानासाठी दत्तात्रयांची मूर्ती स्वरूपात म्हणजे पूजा तर केलीच जाते, पण पंचोपचार पूजेमध्ये पादुकांचं स्वरूप आहे. आणि औदुंबर, वाडी, गाणगापूर येथे पादुका आहेत, निर्गुण पादुका म्हणतात त्यांना. कदाचित नरसिंह सरस्वती यांच्या काळामधलं जर त्यांचा जर काळाचा विचार केला किंवा तो इतिहास जर पाहिला, तर त्या काळामध्ये बहमनी राज्य किंवा मुसलमान राज्य होतं आणि त्यांनी मंदिरांचा म्हणजे आता बांगलादेशातली परिस्थिती कशी आहे ना, की सगळ्या हिंदू मंदिरांवर त्यांनी अटॅक केला होता किंवा त्यांची मोडतोड करणे हेच त्यांचा हेतू होता. आणि मग ह्या विध्वंसापासून आपलं श्रद्धास्थान सुरक्षित कसं ठेवायचं, म्हणून पादुकांच्या पूजेचा किंवा पादुका पूजनाचा विधी रूढ झाला असावा असं सांगितलं जातं. त्यामुळे सगुण मूर्ती रूपात सुद्धा पूजा होते दत्तात्रेय स्वरूपाची आणि निर्गुण पादुकांची सुद्धा पूजा होते. आता आपण या दत्त संप्रदायाचे मान्यता पावलेले ग्रंथ कोणते आहेत ते पाहणार आहोत. गुरुचरित्र, दत्तप्रबोध, दत्त महात्म्य, गुरुलीलामृत हे ग्रंथ आहेत. आता गुरुचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलाय? सरस्वती गंगाधर. खरं तर आपण थोडक्यात पाहणार आहोत ह्याच्यात, म्हणजे काही नाही. आणि हे दत्तात्रेय यांचे शिष्य जे सायनदेव होते ना, त्यांचे 5वे वंशज होते आणि त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ह्याला दत्त संप्रदायाचा वेद म्हणतात. आपण मगाशीच पाहिलेलं आहे. यामध्ये 52 अध्याय आहेत आणि यामधले सगळे जे शब्द आहेत ते मंत्र आहेत. गुरुभक्ती आणि प्रसाद हे या ग्रंथाचे महत्वाचे विशेष आहे. आणि ह्या ग्रंथाचं पारायण किंवा वाचन म्हणूयात आपण करताना महाराष्ट्रातली 14व्या शतकातली जी परिस्थिती आहे ना, त्याचं प्रतिबिंब या ग्रंथात दिसतं. आणि त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती या 2 दत्तावतारांनी केलेले कार्य यामध्ये प्रतिबिंबित होतं आणि त्यांचं चरित्र आहे असं म्हणावं लागेल. आचार धर्म, सती धर्म, गुरुभक्ती, व्रते, तीर्थ इत्यादीचे अनेक विषय या गुरुचरित्र ग्रंथात आहे. आणि गुरुचरित्र हा मंत्रच आहे, म्हणून मंत्रांच्या अधिष्ठानासंदर्भात जे जे काही नियम आहेत ते या ग्रंथाच्या पारायणाला लागू आहेत. आणि ह्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी म्हटलं जातं की वेदाक्षरे आलेली आहे, म्हणून त्याला एक आचारसंहिता दिली आहे याच्या पारायणाला आणि त्या पद्धतीनेच त्याचं पारायण केलं जातं. आता दत्तप्रबोध हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखक अनंत सूत विठ्ठल बोवा कावडी बोवा उर्फ कावडी बोवा 1782 मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला या ग्रंथाची निर्मिती यांनी केली. यामध्ये 61 अध्याय आहेत आणि हे जे अनंत सूत आहेत हे संत एकनाथांची जी निंबराज परंपरा आहे त्यामधील आहे. आणि यामध्ये काय दत्तचरित्र आलेलं आहे, मत्स्येंद्र गोरक्ष या सिद्धांच्या कथा आलेल्या आहेत याच्यामध्ये.
त्याच्यानंतर निंबराज गुरूंच्या परंपरेतील कथा आलेल्या आहेत. आणि निंबराज हे पांडुरंग भक्त होते, त्यामुळे पांडुरंग आणि दत्तात्रेय अनंत सुतांच्या भावविश्वात एकाकार झाले होते याचा अनुभव या ग्रंथांच्या पठणाने भक्तांना मिळतो. आणि या कथांच्या माध्यमातून तत्वज्ञानाचं विवेचन आहे आणि दत्त संप्रदायाचे सिद्धांत समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा खूप उपयोग होतो असं दत्तोपासकांमध्ये श्रद्धा आहे. पुढचा ग्रंथ आहे तो गुरु लीलामृत. हे अक्कलकोट स्वामींचं चरित्र आहे, दत्तात्रेयांचे तिसरे अवतार. ग्रंथकार वामन बुवा आहेत या गुरु लीलामृताचे रचयिते. त्यामध्ये तत्वचर्चा तर आहेच, पण स्वामी अवतार आणि त्यांच्या लीलांचं वर्णन आहे. त्यामध्ये भोळा भाव, प्रसाद, अनन्य गुरुभक्ती याचं या कथांमधून वर्णन आहे. असे गुरु लीलामृत हा एक ग्रंथ आहे. आता दत्त महात्म्य हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत वासुदेवानंद सरस्वतींनी संस्कृतमध्ये दत्त पुराण हा जो ग्रंथ आहे तो नाहीये म्हणून प्राकृतात दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि ह्या ग्रंथाची निर्मिती प्रासादिक म्हणून केली गेलेली आहे. दत्त अवताराचं चरित्र आहे, त्यामध्ये तत्व विवेचन पण आहे. त्याच्या म्हणजे मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आत्मस्वरूप हे सर्व व्यापक आहे, अनंत आहे, आनंददायी आहे आणि आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी समर्पण बुद्धी निष्काम कर्म जर केलं तर आपली बुद्धीचा जो मळ आहे तो नाहीसा होतो आणि मग त्या बुद्धीला भगवंताची आवड निर्माण होते. आणि मग त्या बुद्धीच्या आवडीने श्रवण, मनन आणि अत्यंत दृढ प्रयत्न केले, निधिध्यास म्हणूयात, ते केले की भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. आणि ह्याला म्हणजे ही एक तीव्र उपासना म्हणून त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि मग आत्मप्रचिती होते असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा सारभूत तत्व जे आहे ते ह्या ग्रंथात सांगितलेले आहे. ह्यामध्ये अष्टांग योग सुद्धा सांगितलेला आहे. अशा प्रकारे या दत्त महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण दत्त क्षेत्र पाहूयात. जाता जाता फक्त उल्लेख करते कारण आपला वेळ संपत आलेला आहे. की दत्त क्षेत्रांमध्ये माहूर आहे, औदुंबर आहे, नरसोबाची वाडी आहे, त्याच्यानंतर गाणगापूर आहे, गिरनार आहे, हे सगळे दत्त क्षेत्र आहेत. कर्दळीवन आहे, पिठापूर आहे, कुरवपूर आहे, कारंजा आहे, अक्कलकोट आहे, माणिकनगर आहे माणिक प्रभूंचं, नंतर श्री दत्त भोजन पात्र मंदिर आहे कोल्हापूरचं, श्री दत्त भिक्षा लिंग मंदिर आहे महत्वाची आपण घेतो. मध्यान्हकाली दत्त प्रभू तेथे भिक्षेसाठी भिक्षाग्रहण जगदंबेकडून भिक्षा ग्रहण केली होती असा उल्लेख आहे. कडगंजी आहे, माणगाव आहे. अशा प्रकारचे ही दत्त क्षेत्र आहेत. त्यात आपल्याला वेळ नाहीये खूपसा म्हणून मी थोडक्यातच सांगितलंय. आणि दत्त संप्रदायातील अवतार आपण पाहिलं तर पहिला अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ. अपलराज आणि सुमता यांचा तो पुत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा पिठापूर येथे जन्म झालेला आहे. आणि हे दत्त अवतार होते हे गुरुचरित्रातील अध्याय 6 मधल्या 3ऱ्या ओळीमध्ये स्पष्ट होतं. तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ही 3री ओळी आहे. आणि मग त्यानंतर ते कुरवपूर येथे आले आणि मग ती सगळी कथा आहे. पण श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार होते. मग नरसिंह सरस्वती हे 2रे अवतार होते आणि त्यांचा जन्म कुरवपूर येथे अंबिका ह्या मातेच्या पोटी झालेला आहे. आणि मागच्या अवतारामध्ये तिला शनी प्रदोष व्रत करायला सांगितलेलं होतं. ती जी अंबा आहे तीच ही अंबा भवानी म्हणून या अवतारात आलेली आहे. म्हणजे हा दत्तात्रेयांचा 2रा अवतार आहे हे स्पष्ट होण्यासाठी मी हा संदर्भ देत आहे. आणि करंज नगरी यांचा जन्म झालेला आहे. आणि हे नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांचे अवतार होते ह्याचा उल्लेख गुरुचरित्रातील अध्याय 8 मध्ये 12व्या ओळीपासून आलेला आहे. आणि
नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभांचे पुढचे अवतार आहेत हेही सिद्ध होतं. त्याच्यानंतर आणि हा काळ जवळजवळ 40 वर्ष झाला आणि ह्या काळाने क्रांती केली. या अवताराने क्रांती केली या काळामध्ये नरसिंह सरस्वतींनी. ह्या दत्त संप्रदायाचा प्रसार त्यांच्यापासून सुरुवात झाला. आता ह्या अवतारानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा अनेक ठिकाणी या दत्त संप्रदायाचे अनेक संत निर्माण झाले. त्यामध्ये जनार्दन स्वामी आहेत, संत एकनाथ महाराज आहेत, दासोपंत आहेत, अक्कलकोट स्वामी महाराज. आपण पाहिलं की हा तिसरा अवतार आहे. माणिक प्रभू हा चौथा अवतार आहे. नंतर पंत महाराज बाळकुंद्रीकर, विष्णुदास, बिडकर महाराज, दीक्षित स्वामी असे अनेक साधू संत या दत्त परंपरेत निर्माण झाले. थोडक्यामध्ये आपण आता ह्या दत्त संप्रदायाविषयी असं म्हणू शकतो की हे जनजीवन जे आहे हे आत्मविनाशाला पोहोचते. कारण प्रपंच आहे हा आत्मविनाश करतो नरदेहाचा. त्यामुळे दत्तभक्तीने मृत्युंजय नावाची निष्ठा प्रदान केलेली आहे. कारण दत्तात्रेय ही देवता काय आहे? संघर्ष आणि भेद यांच्याही पलीकडे आहे. सामंजस्य साधणारी ही देवता आहे. आणि ह्या देवतेचं चरित्र हे सगुण साकार ईश्वरी अवतार नाही आहे, तर ते चिरंतन किंवा मूल्यांची विकास प्रक्रिया आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. आणि सर्वोच्च जीवन मूल्यांची ती साधना आहे. आणि या चिरंतन तत्वाचा वेध घेणारे जे दत्तोपासक आहेत त्यांना मी विनम्र वंदन करते. आणि ह्या दत्त संप्रदायाचा आढावा मी माझ्या अल्पमतीने घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी तो ऐकून घेतला याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. आणि दत्तप्रभूंनी पुन्हा महापुरुषांच्या रूपाने अवतार घ्यावा आणि भक्तीच्या नावाखाली अंधश्रद्धेचं जे काही अज्ञान आहे ते दूर करावं. आणि दत्तप्रभूंनी जो समन्वय साधलेला आहे हिंदू मुसलमान किंवा सर्व संप्रदायात तो साधण्याची बुद्धी सर्व जगताला द्यावी अशी मी दत्तप्रभूंच्या चरणी विनम्र प्रार्थना करते. आणि आजचं दत्त संप्रदाय हे दुसरं पुष्प इथेच पूर्ण करते. इदन्न मम श्री दत्तार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.